जे प्रेम त्या वयात जे भगवंतावर व्हायला पाहिजे अज्ञानीपणात असल्यामुळं ते प्रेम बाहेर माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यात 99% लोकांना फेल्युअर येतं. किती लोकांना माहिती आहे? तर हे मनुष्य जीवन इच्छा पूर्ण करायसाठी नाही, इच्छांचा त्याग करण्यासाठी मिळते. प्रेम पाहिजे आणि सेवा पाहिजे. मला सांगा, लहान बाळ जन्मल्यावर कुणावर प्रेम करतं? आईवर. नंतर कुणावर प्रेम करतं? बाप खेळायला आणतो, कुणावर करतो? बापावर. नंतर 3री 4थी 5वीला प्रेम कोणावर शिफ्ट होतं? खेळावर. बरोबर ना? 7वी 8वी पर्यंत फुल खेळणं. नंतर कॉलेजला गेल्यावर प्रेम कोणावर शिफ्ट होतं? आरचीचं परशावर, परशाचं आरचीवर. ब्ल्यूटूथ चालू होती यांची, माहिती तुम्हाला? गपचिप गपचिप लपून छपून पाहिलं जातं. जेव्हा लोक असे नटायला बिटायला लागतात, कुठंतरी मेकअप करतात, डीपी चेंज करतात, समजायचं कुठं ना कुठं ब्ल्यूटूथ कनेक्शन चालू आहे. आणि मग याच्यामध्ये काय होतं? एक तर लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज असतं. मग प्रेमामध्ये काय असतं? तर ब्रेकअप असतात, त्रास असतो, दुःख असतं, इच्छा असतात. आणि जे प्रेम त्या वयात जे भगवंतावर व्हायला पाहिजे अज्ञानीपणात असल्यामुळं ते प्रेम बाहेर माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जे पण मुलगा मुलगी मिस लोक एकमेकाला कनेक्ट होऊन जातात. आणि मग ते आईबापाचं पण ऐकत नाही, समाजाचं ऐकत नाही, आणि ते कुठल्या तरी स्वतःची जिंदगी बनवण्याचा प्रयत्न. आणि याच्यात 99% लोकांना फेल्युअर येतं. किती लोकांना माहिती आहे? प्रेमविवाहामध्ये 99%. जे 1% असतात ना, ते बिचारे सहन करतात. आतून लय तुटलेले असतात, पण सांगायचं लय भारी. त्यांना जोडीदार पाहिजेत ना त्यांच्यासारखे येडे. लोक लपून छपून पण प्रेम करतात. काय माहिती तुम्हाला? लपून छपून सांगू नका कोणाला. गपचिप गपचिप आपलं ते पासवर्ड बिसवर्ड मोबाईल म्हणजे गपचिप भेटतच नाही त्यांच्या मोबाईलमध्ये, काही डिलीट असतं सगळं. हां, आणि जर यांना पकडलं ना तर मार पण लय दिला जातो, माहिती तुम्हाला? आता मला सांगा, व्हॉट्सअप डिलीट करायचं तर ते मोबाईलला दापटू दुपटू काय होणार आहे का? प्रेम कुठे हृदयात. फटके दिले कोणाला हातात, शरीराला. ते 7-8-10 दिवस नाही 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 म्हणतं. नंतर मग कुठं बाथरूममध्ये किंवा गोधडीत जाऊन, हाय जानू, ओळखलं का? माझी आठवण नाही येत तुम्हाला? नाही तर दुसऱ्याचा फोन घेऊन बोललं जातं का? आत हृदयात त्या ग्रंथी आल्यात. आलंय का नाही लक्षात? ते प्रेम जागं झालंय. तर तुम्ही त्या प्रेमाला डायरेक्ट अपोज न करता त्याला ॲग्री करून त्यांच्या लेवलला हळूहळू त्यांना दिशा दिली. डायरेक्ट तुम्ही जर रिजेक्ट करताय तर ते रब्बल तुटलं जाऊ. मग आजच्या वेळेस एक तर लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज होईल. 1-2 प्रेमामुळे 2-3 मुलं जन्माला येतील. त्यांचं लहान बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांचं नोकरी, त्यांचे लग्न, मग त्यांचे पोरं, आणि त्यानंतर आपण झालो डंगरा आणि डंगरी. दात पडलेत, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, पोटात पचन होत नाही. हां, ते गोरं गोरं आता ते काय फेशियल बिशियल काय राहिलं नाही, लाली बिली काय राहिलं नाही. मग म्हातारीला म्हणतो आय लव्ह यू. म्हातारी म्हणते काय म्हणले? हार्डवेअर सगळं खराब झालंय, पण मन जवान आहे. ते पिक्चर मालिका बिलिका कशासाठी आल्यात माहितीये का? जे तुम्ही करू शकत नाही ना ते करतात, आणि तुम्ही ते बघू बघू आनंद घेतला. किती लोकांना वाटतंय आयला राईट 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 राईट. हां, कृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय की जर तुम्ही यज्ञामध्ये अग्नी पेटली आणि तुम्ही त्याच्यात तूप टाकत असताल तर त्या अग्नी काय होणार? तर हे मनुष्य जीवन इच्छा पूर्ण करायसाठी नाही, इच्छांचा त्याग करण्यासाठी मिळवलंय. 4-5 वर्षात फुल जोरात काम करून गाडी, घर, बंगला, पैसे घ्या, आणि नंतर साला इच्छाचा त्याग करायसाठी समाजात द्या. आणि मग काय, म्हातारी झुरळ इथं मांजर, मग पोऱ्या अमेरिकेला, एक दुबईला. फोन करतात ते भेटायला येत नाही. आई मेली, 2 मधलं एक पोऱ्या आला, आणि जाळल्यानंतर 3ऱ्या दिवशी फ्लाईटचं तिकीट बुक करून निघला. पप्पा म्हणला थांब ना बेटा. नाही थांबायला वेळ नाही, 50,000 घ्या, पेपरला नाव देऊ द्या, जेवण बिवण घाला. ते म्हणले अरे बाळा इथं थांब. अरे म्हणले मला काम आहे, मला करिअर आहे, पैसे कमवायचे मला. त्या पोराला तुम्ही ट्रेन कशासाठी केलं? फक्त पैसे कमवायला, स्वप्न पूर्ण करायला ना. ते आता स्वप्न पूर्ण करताय, तुम्हाला फेकून देऊ राहिले. असे पोरं आवडतील का तुम्हाला? मग अशा पोरांना संस्कार देण्यासाठी आध्यात्मिकला तुम्ही कनेक्ट व्हा, नाही तर धुळा. आणि मग काय, मग
पोलिओचं इंजेक्शन कधी घेतलं? नाशवंत शरीर वाचवायला. डोस कधी घेतले? नाशवंत शरीर वाचवण्याची प्रक्रिया जन्माला आल्यापासून, आणि जो शाश्वत आत्मा आहे त्याच्यासाठी काहीच नाही. म्हणून प्रॉब्लेम होऊ राहिला. आणि मग काय, शरीर जाळलं बिळलं त्यांना, मग दुसऱ्या योनीमध्ये जायचं, पळायचं इकडं तिकडं, कुठंतरी जाणार, कुठंतरी जन्म घेणार जाऊन त्यानुसार. आणि मनुष्य शरीरातून माणूस 4 ठिकाणी जातो. चांगलं वाईट काहीच नाही, बॅलन्स कर्म केलं तर तो पुन्हा मनुष्य योनी देईन. जर त्याने पाप केलं तर तो खाली नरक योनीमध्ये, पशु योनीमध्ये जातो. पुण्य केलं तर तो स्वर्ग लोकात जातो. आणि तिथून पण त्याचं पुण्य संपल्यानंतर पुन्हा त्याला श्रीमंत आणि आध्यात्मिक कुटुंबात जन्म भेटतो. कुठं? श्रीमंत आध्यात्मिक कुटुंबात. आणि जे लोक अकर्म करतात, ह्या सगळ्या भौतिक जगातले सगळे बंधनं कट करून जे लोक भगवंताची भक्ती करतात, हा समाज त्यांच्या सगळ्या विरोधात असन, पण भगवंत खुश असतील. ज्यावेळेस ते शरीर सोडतील तेव्हा ते गोलोक धामात जातात. समजतंय का? हां, मग हा मोमेंटम समजणं फार गरजेचं आहे. मग आपल्याला सगळ्याला प्रेम पाहिजे, सेवा पाहिजे. ह्या चॅप्टरमध्ये किती वेळा प्रेम बदललं गेलं? प्रेम राहिलं का एका ठिकाणी? एंडिंगला कुठं बायको एकीकडे, नवरा एकीकडे. काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक जण एकेका स्टेशनवर उतरून जाणार आहे. पुन्हा गाठ भेट होणार नाही. पुन्हा शरीर पकड केलं का पुन्हा येतो आपण इंटरेस्ट आहे एकमेकाला ट्रान्झॅक्शन पूर्ण करायला. मग हे प्रारब्ध. असंच मी माझ्या मुलाला विचारलं, म्हणलं बेटा तुला करोडपती आईबाप आणि मला गरीब आईबाप का भेटले? त्यांना मम्मी पप्पा या म्हणले, मागच्या जन्मात आपलं लय पुण्य होतं, जिथं पण आपण जन्म घेतला ना लय पुण्य केलं, तर डायरेक्ट करोडपती घरात प्रमोशन. काय टेन्शन आहे का आपल्याला? म्हणले माझं. म्हणले पप्पा लय वाईट कर्म होतं तुमचं, म्हणून डायरेक्ट सापराचं घर, 25 वर्ष दुःख, मरायला गेले ना तुम्ही. तुम्हीच सांगता तुमच्या लग्नात 350 शर्ट होता. भिकाऱ्यासारखी जिंदगी ना, लय पाप केलं. त्याला प्राऊड आहे की पुण्य केलं. पोऱ्या शिकवतोय मला आज. मी म्हणलं मग आता कसं काय श्रीमंती आली? म्हणलं आता अंधार संपून दिवस उजेडलाय, नीट काशी करा, नाही तर पुन्हा अंधार होऊ शकतो. पण मला श्रीमंती पण नाही भेटली ना आध्यात्मिक संघ पण नाही भेटवायला, म्हणजे नक्कीच पाप झाला असेल का नसेल लई. मग तुम्हाला ॲक्सेप्ट आहे का खरंच आपण पाप केले तिथून मागल्या जीवनात, म्हणून हे दुःख भेटवायला? किती जण आग्रह करतात त्या गोष्टीला? आता लक्षात आलं असून मी पाप. काही लोक नाही तर म्हणतात मी काय पाप केलंय. काही लोक म्हणतात असं, काहीच कळत, म्हणजे एवढंच बघू राहिले त्या डबक्यात. त्या डबक्यात कसं कळलं सांगा मला? फार मोठी ह्यूज लाईफ आहे का नाही?